तर चला बॅट्समन पाठवा. विवेक शेलार सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत होते आणि ते काही बक्षिसं लावून गेलेत, पण ते बॅट्समन कोण आहेत त्याचा तुम्ही विचार करा, मी ते सांगेनच तुम्हाला. दोन ऑफिशियल्स सुद्धा सज्ज आहेत, गोकुल पाटील सर, परेश महाजन सर. आणि फिल्डिंगची जमावट बघूया आपण. मोठा सामना असेल, मोठी वेळ घेतात आणि सलामीचे फलंदाज टाळ्यांच्या गजरामध्ये येत असताना यजमान संघ भुईरगावचे ओपनिंग बॅट्समन येत आहेत मैदानामध्ये. कल्पेश भोईर आणि सोबतीला असेल दुर्गेश भोईर. अक्षय माफ करा, कल्पेश भोईरला वेळ आहे अजून. अक्षय वाघे, येस अक्षय वाघे. आणि स्पेशली परेश भोईरसाठी, कल्पेश भोईरसाठी आणि मनीष भोईरसाठी बक्षीस आहेत विवेक शेलारकडून. षटकरांच्या हॅट्रिकसाठी विवेक शेलारकडून या तिन्ही पण खंद्या फलंदाजाला 5,000 रुपये मिळतील. 5 असे 15,000 मिळतील. तिघांनी मारायचे. मनीष भोईर, कल्पेश भोईर आणि परेश भोईर. बक्षीसून विवेकने अशी सिलेक्टेड लावल्यात ना की मजा येईल. हाच तर विवेक शेलार ऐकवतो. सतसत विवेक बुद्धीमध्ये अगदी फूर वाकबगार आहे, तरबेज आहे. आणि माझ्यासोबत तरबेज व्यक्तिमत्व किरणजी थळे, स्केटेडमॅनचे प्रोप्रायटर, जे बाजूला बसले की एनर्जी येते. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे ज्यांचं स्पॉन्सर्ड आहेत आमच्या बाजूला बसलेले सागरजी भुईर आहेत. त्रिशांतच्या नावाने कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. टॉस बॉक्स माहीच्या नावाने आहे. आणि जाऊया आपण, हे मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. सामना कोणाच्या नावाने असेल तर टाळ्या असू द्या प्रेक्षक हो. भुईरगाव विरुद्ध करून लखलखतं ऊन आहे, सुंदर सूर्यप्रकाश आहे. काही आज कमी नाहीये, काही कमीची हमी पण नाहीये. पक्षी सुद्धा डोलतायत, विरह करतात आकाशामध्ये. आणि निळमे आकाश, हिरवं दाट झाडी झुडपं असलेलं सुंदर क्रीडांगण आणि गोडाऊन सुद्धा हिरवं. म्हणजे गोडाऊनचा रंगकार्य पण किती हुशार आहे बघा, त्याने मी हिरवा रंग मारलाय, सगळं हिरवं दिसावं. आणि चला मैदानामध्ये पहिला चेंडू जातोय गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे रोहन. राऊंड द विकेट जात असताना पहिला चाबुक शॉट स्लॉग स्वीप. अक्षरशः झाडून उचलून फेकून दिलाय मिड विकेट. झाड्या झुडप्यामध्ये जात असताना पहिला ब्लास्ट अक्षयच्या बॅटमधून. षटकार. पहिला चेंडू हाफ वॉली घेतला. लेफ्ट हँड बॅट्समनचा स्थान चांगला आहे. ग्रीप बघा आणि फुल टॉसला इथे टर्न करायचा होता विकेट किपर. बीट झाला या फास्टर वन फुल टॉसने. पंच पाहतायत, निहाळतायत त्या ठिकाणी. आणि हा चेंडू डॉट आहे. षटकारानंतर सामन्याची सुरुवात दिमाखात झाली आहे, परंतु गोलंदाज सुद्धा इथे दिमागदार आहे, हुशार आहे. त्याने इथे फुलरलेनचा चेंडू वापरला आणि कमबॅक केलं. असं वाटलेलं की अजून मोठा फटका येईल अक्षयच्या बॅटमधून. तो स्टान्स बघा दाखवतोय, डील करून दाखवतोय बॅट. आणि नक्कीच हा मोठा खेळाडू बनेल येणाऱ्या काळामध्ये, कारण त्यांनी कालपासून असा खेळ दाखवलाय की सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय अक्षयने फ्रॉम भोईरगाव. समोरून जातोय गोलंदाज पुन्हा एकदा रोहन. हा सुद्धा फुल टॉस. फुलर लेनचा ब्लॉक डिलिव्हरी, पायाच्या जवळून जातोय, ऑफस्टिकच्या लगत टप्पा. यालाच म्हणतात पलटवार करणं, कमबॅक करून देणं. ही क्षमता आहे या फ्रंटलाईन गोलंदाजाची, रोहनची, ज्यांनी रोमहर्ष पद्धतीने कमबॅक करून दाखवलं. मी तर म्हणतो की षटकाराची त्यांनी पूर्णपणे उणीव भरून काढली आहे. जो नुकसान झालेला तो बॅकलॉग भरून काढलाय. 3 चेंडूमध्ये दिल्या 6 धावा. चौथा चेंडू घेऊन जातोय. आता हा सुद्धा टर्न केलाय, आगळा वेगळा फटका मारतोय अक्षय. हा चेंडू उचलायचा होता, परंतु अलॉंग द कार्पेट जात असताना मिड विकेटमध्ये शतशक तैनात केलाय. सीमारेषेच्या लगत फिल्डिंग झाली. फेकी करेपर्यंत 1 धाव तिथे घेतलेली अक्षयने. आणि आता स्ट्राईक एंडला येतोय दुर्गेश भोईर. धावसंख्या 7 वर. उपउपांत्य फेरीचा मुकाबला रंगतोय. निमित्त आहे जय महाराष्ट्र क्लब भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक. 15 वर्षाची परंपरा पाहतो आपण. स्पर्धा एकात्मतेची, स्पर्धा एकभावनेची, स्पर्धा क्रीडा सेवेची आणि स्पर्धा सर्वांना एकत्र करण्याची पाहतो आपण क्रिकेटच्या या माध्यमातून आमच्या भोईरगावच्या वतीने. चांगला सोहळा आहे आणि चांगलं या ठिकाणी एकीचं प्रदर्शन आहे. युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. हा सुद्धा स्ट्रेंथ आहे गोलंदाजाचा. बघा त्यांनी नंतरचे सर्व चेंडू फुलर लेंथ वापरले. जो त्यांनी आज आधी हाफ वॉली दिला होता, त्यानंतर फुलर लेनचा प्रयत्न केला आणि ती कानमंत्र त्यांनी जे घेतले ते अक्षरशः हुबेहूब तो सिद्ध करतोय. यालाच म्हणतात स्वतःला सिद्ध करणं. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. लोक क्या कहेंगे सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोक. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे.
म्हणून म्हणतात ना की ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ती जिद्द चिकाटी प्रत्येकाकडे असावी, तरच तो आकाशाला गवसणी घालू शकतो आणि यशाला गवसणी घालू शकतो. या ठिकाणी यश संपादन करतोय, टाळा असू द्या गोलंदाजसाठी. काय कमबॅक केलंय. षटकार खाल्यानंतर सुद्धा त्यांनी जबरदस्त पद्धतीने आपल्या कुरुन संघाला आणि सन्मान्य आमचे भाईसाहेब सुद्धा खुश आहेत, जाम खुश. ते म्हणतात जाम बारी बेटा. खूप छान बॉलिंग केली आणि षटक समाप्त झालं. पहिलं धावसंख्या एकही गडी बाद नाही भोईरगाव संघाची 8 वर. नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या. एक षटकार आल्यानंतर यालाच म्हणतात कमबॅक करणं. आणि मला अथर्व किती सुंदर साथ देतो. अथर्व आणि किरण थळे तर काय अति सुंदर साथ देतात. जाऊया आपण डीजे अजयकडे, ते अजून चांगली साथ देतात आपल्या सर्वांना कालपासून. अजय, भावेश, डेकोरेशन, साऊंड. भाईसाहेबांनी बघितले असतील टी व्हीवरती. काल ते आले नव्हते इथे, पण आज त्यांना इथे यावं लागलं कारण त्यांच्याच या लेकरांनी क्वार्टर फायनलमध्ये धडक दिलेली आहे. म्हणजे नक्कीच त्यांना येणंच गरजेचं होतं. पहिला चेंडू घेऊन सोपान ओव्हर द विकेट. शॉट ऑफ गुड लेंथ, बीट केलं, चकमा दिला, चेंडूला बाहेर काढलं. शॉट ऑफ गुड लेंथ टप्पा पडल्यानंतर फ्लाय झाला, टर्न झाला आणि विकेट किपर छान कव्हरिंग करतोय उजव्या बाजूला झोकून. आणि इष्टीच्या मागे त्यांनी कसं कार्य केलं बघा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, एसके वाले दाखवत आहेत. हो हो, स्ट्रेट सरळच गेला, स्ट्रेटर वन फ्लाय झाला होता आणि सरप्राईज झाला दुर्गेश भोईर की अरे यार कसा कसा चेंडू सरळ जाऊ शकतो. टर्न कार्य झाला. त्याला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं होतं, परंतु कधी कधी स्टेटर वन क्विकर वन सुद्धा तुम्हाला भारी पडतात आणि आपण फसलो जातो त्याच्यामध्ये. परंतु या ठिकाणी फसेल का, सापला रचला होता, झेल उडाला आकाशामध्ये आणि शतशक पोहोचले त्या ठिकाणी 2 आणि टिपला एकाने झेल. दुर्गेश भोईर स्वस्तात बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. लोग कोण आ गया देखते, प्रतीक आ गया. परंतु प्रतीकला बक्षीस नाहीये, परंतु प्रतीकला चांगली कामगिरी करायला लागणार. बक्षीस लागलंय विवेकने, ते मनीषसाठी, कल्पेशसाठी आणि परेशसाठी. त्याने सिलेक्शन छान केलंय आणि धावसंख्या इथे 8 वर असताना एक गडी बाद झालेला आहे. प्रतीक आलाय. प्रतीकला चांगला खेळाचं प्रतीक दाखवावं लागेल. जगदीशजी भोईर सुद्धा इथे आनंद घेत आहेत आमच्या व्यासपीठावर. सोबतीला सागरजी भोईर. सामना आणि क्रिकेट असा रंगतो की मजाच मजा, सब मजा में छे टुडे. ओव्हर द विकेट. फटका हा लॉफ करायचा होता, चेंडू जातोय खालून, जमिनीला गुदगुदल्या करत मिड विकेटचा क्षेत्र पोहोचला. फेकी करेपर्यंत सिंगल प्रतीकच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यात भर होत असताना जय महाराष्ट्र भोईरगाव संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 9 वर. 9 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम भोईरगाव. विकेटचं पतन झालं. दुर्गेशला मोठी खेळी साकारता आली नाही या ठिकाणी, लगेचच बाद झाला. परंतु स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जे स्ट्रॉंग बॅटर आहेत ते म्हणजे येणारे बाकी आहेत. कल्पेश आहे, मनीष आहे आणि परेश आहे, ज्याच्यावरती इथे 5-5 हजार रुपये विवेक शेलारने लावलेले आहेत. त्यांचं येणं नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. कधी येतील बघूया. दुसरं षटक सुरू आहे. 9 चेंडू पडलेत आतापर्यंत आणि 9 धावा झालेल्या आहेत. अर्धी इनिंग समाप्त झाली, 9 धावा. पूर्णपणे गलचेपी केली या ठिकाणी म्हणू शकतो आपण भाईसाहेबांच्या, भाई पाटील साहेबांच्या टीमने, कुरुन संघाने. एकच मोठा फटका आला, तो पहिल्या चेंडू ते आला होता षटकार. त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं. यालाच म्हणतात कमबॅक, उलटफेर करणं. आत्ता सुद्धा सुंदर चेंडू आणि कॅचची अपील केली जाते, झेलची अपील. विकेट किपर सर्व एकत्र झाले, प्रेशर टाकतायत पंचांवरती. प्रेशर. चेंडू लेगस्टीच्या जवळून गेला होता, फुलर लेनचा होता आणि त्या दरम्यान विकेट किपरनी थोडीशी झेप घेऊन गॅदर केलं होतं. असं वाटलं की झेल टिपला की काय. आपण रिप्ले पाहू शकता, त्या ठिकाणी झेल नाहीये आणि पंचांनी
अचूक निर्णय दिलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे भोईरगावची 9 वर. गोलंदाज राऊंड द विकेट जातोय आणि अक्षरशः त्या ठिकाणी चेंडू फ्लाय झाला होता, बाउन्स झाला होता. म्हणजे तो बाउन्सर होता. फुलर लेन चेंडू टाकून सुद्धा बाउन्स करण्याची किंमत या गोलंदाजामध्ये आहे सोपानकडे. हा चेंडू उडाला. आता मात्र झेल घेतला तर विकेट मिळेल, पण तो खूप खूप दूर. विकेट किपरने प्रयत्न केले. फ्लाइंग स्लिप वेगाने आली थर्डमॅन कडून आणि पाहता पाहता एक धाव पूर्ण केली की 2 धाव पूर्ण केल्या. 2 धाव कंप्लिटेड झाल्या. निराश आहे बघा बॅट्समन की फटका लागत नाहीये, मिडल होत नाही. एकच फटका लागला होता. त्यानंतर आतापर्यंत जर आपण लेखाजोखा बघितला ना प्रेक्षक हो, तर ह्या पूर्ण 10-11 चेंडूंमध्ये तब्बल 5 चेंडू डॉट आहेत. विकेटचा एक चेंडू पकडला तर 6 चेंडू डॉट आहेत. 5 चेंडू प्रेम पाटीलने डॉट खेळला होता आणि त्याचा इथे पराक्रम मोडलेला आहे या इनिंगमध्ये. 11 वरती 3. निल्सन आकडा आलाय. भोईरगाव संघाची धावसंख्या खूपच कमी. अवस्था दयनीय झाली आणि दयनीय करून टाकले. अचूक मारा, काय भेदक मारा होते करून संघ. जो सामना आपण काल शिल्लक ठेवला होता तो सामना आज आपण इथे पाहतोय डोळ्यासमोर. आणि आता जर आपण जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये बॅकफुटला गेला भोईरगाव संघ, कारण खूपच लो स्कोर आहे. परंतु अजून शेवटच्या षटकामध्ये जर चांगली आतिषबाजी झाली आणि धावसंख्या 25 ते 30च्या आसपास जर नेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हा सामना फायटिंग होऊ शकतो, झुंज देणारा असू शकतो. तशी काय कामगिरी करतील का? कारण अजून षटकार किंग येणं बाकी आहेत. कल्पेश भोईर, परेश भोईर आणि मनीष भोईर त्यांचं येणं इथे नक्कीच आपल्याला अपेक्षित असेल. परंतु 2 षटकांत धावसंख्या 8 आणि 3 म्हणजे 11 वर. पहिल्या षटकात 8 आल्या. या षटकात फक्त कंजूसी गोलंदाजी केली सोपानने. एक गडी बाद केला, फक्त 3 धाव खर्च केला. खूप छान कामगिरी या ठिकाणी दोन्ही गोलंदाजाची म्हणू शकतो. एकच षटकार या इनिंगमध्ये आतापर्यंत लागलेला आहे. 11 धावसंख्या. डीजे अजय. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आहे मिस्टर कुंदन. पहिला चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील आणि पहिल्या चेंडूमध्ये खूपच खूपच आरले खेळले. बॅटच्या पुढच्या टोकाला चेंडू धडकला. शॉर्ट थर्डमॅन कव्हर करतोय, गलीच्या कडे होता आणि पाहता पाहता फक्त एकच धाव मिळाली. एक डबल सिंगल असंच मिळतं. एकच षटकार आतापर्यंत आलाय. पूर्णपणे बॅकफुटला धाडलंय, अक्षरशः मागे ढकलून दिलं असं म्हणू शकतो आपण. आघाडी घेतली आहे भाई साहेबांच्या कुरुन संघाने आणि पिछाडीवरती आहे म्हणू शकतो भोईरगाव संघ मनोहर भोईर साहेबांचा. धावसंख्या 12 वर. मनोहर भोईर साहेबांना सुद्धा पुत्ररत्न प्राप्त झाला आहे आणि ते आनंदामध्ये पूर्णपणे विलीन झालेले आहेत, बिझी आहेत. काल आले ते शॉर्ट टाइमसाठी, आज का आले नाही, पण तो उद्या येतील ते, कारण काल बोलून गेले की सर मी पुन्हा येईन. धावसंख्या 12 वर. एक गडी बाद आहे. 12 धावसंख्या. अजून मोठे फटके मारू शकता, तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे, परंतु क्षमता असलेला अक्षय आहे. अक्षय स्ट्राईक एंडला आहे. त्याच्याकडे आता 5 चेंडूचे पर्याप्त असतील, शिल्लक आहेत. मोठे फटके मारे का नाही? खूपच ब्लाइंड शॉट खेळतायत. गोलंदाज किती हुशार आहेत बघा ना. फलंदाजाला शफल होताना बघतात आणि बरोबर टप्पामध्ये परिवर्तन करतात. अलीकडे टप्पा टाकला, चेंज ऑफ पेस केला, चेंडूला हलवार सोडला फक्त बॅक ऑफ हँडचा वापर करून. यालाच म्हणतात प्रॉपर बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. म्हणजे हुशाराने आणि माइंडने तुम्ही कसं तुमची कामगिरी करू शकता आणि पूर्णपणे कलाटणी देऊ शकता खेळाला. आणि स्वतःमधला बदल हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतात गोलंदाज. जसा पहिला षटकार आला त्यानंतर बदल केला सोपानने सुद्धा, रोहनने सुद्धा, आणि त्याच्यात पावलाती पाऊल ठेवून कुंदन सुद्धा लाजबाब 2 चेंडू टाकतोय. धावसंख्या 1 नाही, फक्त अलगदपणे उडी मारते ही. तर म्हणतो की ही कासवाची उडी आहे. 13 वर. 13 ऑन द बोर्ड. भोईरगाव संघ यजमान संघ आहे आणि चषक भोईरगाव आहे. चेंडू फ्लाय झालाय, बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डाव्या बाजूला, शॉर्ट फाईन लेगला, लेग स्लिपला कव्हर केलंय. 2 धाव घेण्याचा नाद तिथे फसलाय आणि फलंदाज बाद झाला. रनआउट. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे. 14 वर. विकेटचं पतन.
गोड आवाज जो होता ना प्रेक्षक होतो किरण थळेंचा होता आणि तो आपला समज होईल. माझा इतका गोड आवाज नाही किशोर सारखा. तर सन्माननीय आमचे माजी सरपंच गणेशजी राऊत साहेबांचं आगमन झालंय. आम्ही साहेब आपलं स्वागत करतोय. आणि मैदानामध्ये आता काही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 14, विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, तो मिस्टर कुणाल भोईर. प्रोजेक्टेड स्कोर इथे फक्त 17. खतऱ्याची घंटा वाजली असं म्हणा हरकत नाहीये. परेश कधी येणार, कल्पेश कधी येणार आणि मनीष कधी येणार, विवेक सुद्धा वाट बघतोय, आम्ही सुद्धा वाट बघतोय, परंतु ते येतच नाहीयेत. आणि आलाय कुणाल भोईर, हवेमध्ये बॅट फिरवत आहेत आणि पूर्णपणे दुर्दशा झाली आहे या ठिकाणी. धाव फलक जर जो पाहतोय आपण प्रोजेक्टेड स्कोर अजून 17च्या खाली येऊ शकतो, कारण चेंडू पडलाय. चौथा, 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या फक्त 14. पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 जर आले तर 16 होतील. 2 तरी याव्या आता अपेक्षा इथे कमी होत चालल्यात, कारण बॅटला बॉलच लागत नाहीयेत. बघा ना, हो बघा ना, काय म्हणायचं, बॉलच लागत नाहीयेत. कॉमेंट्रीमध्ये सुद्धा सागर सरांची कॉमेंट्री बॉक्स आहे सर, काय मजाच येत नाहीये सर. शेवटचा चेंडू असेल. भोईरगाव संघाने इतकं नाराज करणं म्हणजे खूपच आम्ही स्वप्नात आहोत की काय. अथर्व मला एक चिमटा काढ रे बेटा, म्हणजे असं मला वाटतं की स्वप्नात आहोत की कुठे ती बॅटिंग लाईनअप गेली. विवेक कुठे गेला, विवेक तुम्ही षटकांसाठी 5-5 रुपये लावणारे विवेक कुठे गेले. येस, हो हो, आता तर काहीच म्हणू शकत नाही, एकदम विशेष नाही अथर्व, विशेष नाही काय आता. पूर्ण 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या फक्त 14 वरतीच आहे. आणि बघा आमचे भाईसाहेब पाटील किती आनंदित झालेत. ते अर्धे जिंकल्याच जमा आहेत, पण तो ठीक आहे, क्रिकेटचा खेळ आहे, काही सांगू शकत नाही आपण. इथे भाकी तर खोटी ठरतात, परंतु एक अंदाज जर म्हणू शकतो की बॅकफूट होते भोईरगाव संघ. बघायचं आपल्याला त्यांची आता जादूगरी बॉलिंग आणि त्यांची अक्षरशः फिल्डिंग कशी असेल तरच ते सामना जिंकू शकतील. 5.0च्या वेगाने 15 धावा करायच्या 3 षटकांमध्ये. आमचे नजीम गुल्ली साहब जा रहे हमारे सामने से, आणि गुल्ली स्टाईलनी बॉलिंग करावी लागेल, दांडी गुल करावी लागेल तरच इथे सामन्यामध्ये येतील. पण तो कुरुन संघ इथे बघतोय, बघायचं आपल्याला कसं या ठिकाणी 15 धावांचं लक्ष पार करेल. त्यासाठी आमचे योगी पाटील सर लगेच आलेत दुपारचा नाश्ता करून. या सर, वेलकम इन द त्रिशांत सागरभरी कॉमेंट्री बॉक्स. 15 धावांचं लक्ष. येस, थँक्यू. तर कुठेतरी आपण जर पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये जय महाराष्ट्र बोरपाडा संघानं आपल्या साथीदारांना पाठीराख्यांना मात्र निराश केलं. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होणं गरजेचं होते तसे मात्र या ठिकाणी बॅटिंग मात्र झाली नाही आहे. तर पुढील सामना 5-1 फॉर निर्वी 11 सापे विरुद्ध एकविरा स्पोर्ट झुपाडा. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी या. निर्वी 11 संघाचे या संघनायक आलेले आहेत. एकविरा स्पोर्ट झुपाडा संघ, चला आपण सुद्धा त्वरित यायचं आहे. शिवाजी या आपण. आणि नाणेफेकीसाठी माझी उपसरपंच सन्माननीय गणेशजी राऊत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रत्येकी 3 षटकांचा हा सुद्धा सामना असणार आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. आणि माजी उपसरपंच गणेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतो आहोत. सापे संघाच्या संघाने कॉल देत आहेत. छापा असा त्यांचा म्हणणं आहे, परंतु आलेला आहे काटा. टॉस विनिंग संघनायकाला आपण मयूर एकनाथ पाटील स्पॉन्सर बाय कोल्ड्रिंक्स आहे ते आपण इथे देत आहोत झुपाडा संघाच्या संघनायकाला. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. शिवाजी, तुझ्या संघामध्ये जास्तीत जास्त यंगस्टर सामना तुम्ही पाहिला तर टाय ब्रेकरमध्ये तुम्ही जिंकलेले आहात. तर नक्की तुमचे मनोधरे जे आहेत ते उंचावलेले आहेत. परंतु आता संघ असेल निर्वी 11 सापे संघ, त्या संघासोबत तुम्ही फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी. याचं कारण काय सांगू शकशील? पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी केली त्याच्यामुळे फलंदाजीच करणार. तर 3 षटकामध्ये तुमची गोलंदाजी तर पाहिली तर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि या क्रमवारीमध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील का? क्रमवारीमध्ये चेंजेस नाही, पण 30+ जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या स्पर्धेची तयारी सध्या कशी सुरू आहे हो, चालू आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय? खूप छान आयोजन केलेलं आहे, आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
तरी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत संतोष सुतार आहेत, PTC मधील एक लेजंड खेळाडू आहे. संतोष, तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर तुमचं निर्णय काय असतं? फलंदाजी केली असते. परंतु आता तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. दोन्ही संघटक सांगते की फलंदाजी करायची. एक्झॅक्टली रणनीती काय आहे, गेम प्लॅन काय आहेत? असं काही नाही जे गेम मैदानात उतरल्यावर दिसणार. तर गोलंदाजी करता तर समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावात प्रयत्न करणार आहे. जो संघ तुमचा नियमित स्पर्धेमध्ये उतरतोय तोच संघाचे खेळाडू आहेत की काय बदल पाहायला मिळेल? तोच आहे. विष्णू पाटीलकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? खूप अपेक्षा आहे विष्णू पाटील करून. संतोष, तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायला आवडेल या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप चांगलं आयोजन केले आहे आणि जय महाराष्ट्र क्रिकेट संघाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि अशीच टुर्नामेंट करत राहावा दरवर्षी आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचा. त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा विजयासाठी शुभेच्छा. तर या ठिकाणी नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकता या ठिकाणी एकविरा स्पोर्ट झुपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंग. थँक्यू सो. अथर्व, किती धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी उभारलं आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघानं? फक्त 15 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सलामीची जोडी पाहू शकाल या ठिकाणी सोपन आणि शुभम आणि 15 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 9 धावा सुद्धा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. नुकताच जो आपण फटक्या पाहिला षटकाराचं रूपांतर ते मात्र आपण पाहिलं. म्हणजे लगभग आपण जर विचार केला तर मुतेश शिलोंग कुरुन संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याच्या मात्र तयारीत आहे. जे विजयाचे दरवाजे आहेत आय थिंक उघडे झाले असावेत. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजाचा परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे. आणि निवा पाटीलकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर आज मितेश 11 कुरुन संघ क्वालिफाय होतोय तर करिश्मा धाब्यावरती त्यांच्या माध्यमातून मेजवानी दिली जाणार आहे. क्या बात आहे. आज निवा पाटील प्लेइंग 11 मध्ये नाहीत परंतु यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतोय. हो, परफेक्टली यॉर्कर. पंचांकडे लाऊड अपील परंतु इनसाइड इच बाटची कडा होती. हेच पंचांनी मात्र त्या ठिकाणी हेरला आणि ही अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळली. मध्ये पाहिलं तर रोहन सुरुवात चांगली केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताले 8 धाबा खर्च केले होते. त्यानंतर सोपांचा स्पेल पाहिला आपण 3 धाबा त्याने फक्त खर्च केला. एक गडी बाद केला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कुंदनने सुद्धा जबरदस्त स्पेल हाताळला. त्याने सुद्धा मात्र फक्त 3 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडूची फेकी परंतु लाईन चुकीची निवडली गोलंदाजानं. डावा स्टिकचा चेंडू मात्र बाहेर निघून गेला. अगोदरच आपण कर्ज बाजारी आहोत आणि त्यामध्ये हे उसने शेजारी पाहायला मिळाले. आणि पाहू शकाल या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचे हावभाव कुठल्या कंपनीचे शूज तिथे मात्र परिधान केलेले आहेत. जबरदस्त फाटका चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी आणि या सफर साह्यानं मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन भाई पाटील उर्फ अंकल. अभिनंदन निवा पाटील. अभिनंदन टीम मितेश 11 कुरुन अँड हार्ड लक जय महाराष्ट्र भुईरगाव. आता तुमचा एकच मात्र या ठिकाणी लक्ष असावा की तुम्ही स्पर्धेकडे आता मात्र फोकस करावा. आणि जगदीश भुईर यांचं स्वप्न होतं की जर तुम्ही कालच्या दिवसामध्ये जर हा सामना खेळले असते तर चित्र काहीतरी वेगळं झालं असतं. परंतु आणि हा इतिहास आहे भुईरगावचा. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतो. परंतु आज मितेश 11 कुरुन संघाने जबरदस्त खेळ आज मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केला आणि भुईरगाव चषकामध्ये 3 टॉपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल सर्व खेळाडूंचं आम्ही अभिनंदन करतोय. आणि मितेश 11 कुरुन संघाला पहा, हॉटेल तुमच्या निवडीचा, खर्च आमच्या अकाउंटचा, असा भाई पाटील यांचा संदेश आहे. तर सर्व खेळाडूंना मात्र आज दुपारची मेजवानी आहे. तर शुभम आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तुम्ही हॉटेलवरती पोहोचायचं आहे.